कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत। यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माघारीच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे उत्तर विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय। गेली 15 दिवस दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सभा पदयात्रा यांचा धूमधडाका सुरू होता। दरम्यान आज निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पडली। महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत शिवाजी पार्क इथल्या विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आपल्याला मोठं पाठबळ दिल्याची प्रतिक्रिया राजेश लाटकर यांनी मतदानानंतर दिली। एक अपूर्व उत्साहाने कोल्हापूरकरांच्यात या निवडणुकीत एक निर्णायक निकाल देण्याच्या तयारीत कोल्हापूरकर आहेत। जे कोल्हापूर गेले 2.5-3 वर्ष एक दडपशाही, टक्केवारी, हप्ते वसुली आणि नुसता दाब दबाव आणि झुंडशाहीच्या कारभाराला कंटाळलेलं होतं। त्यातून मुक्ततेसाठी आज कोल्हापूर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे मतदान एक निर्णायक प्रक्रिया असते त्यासाठी उत्साहाने बाहेर पडत आहेत। आणि माझ्यासारख्या एका शिक्षकाचा मुलगा, सामान्य कार्यकर्त्याला जे घरात पहिल्यांदा नगरसेवक मीच, माझ्या घरात कोण राजकारणी, कोण लांबून पाहुणा देखील नसताना सुद्धा लोकांनी मला एवढे माझी उमेदवारी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृत पक्षाची उमेदवारी या छत्रपती शाहू महाराज, माननीय बंटी साहेब, माननीय मालवीराजे आणि सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून जी उमेदवारी मिळाली त्याला अक्षरशः कोल्हापूरकरांनी फार मोठं माझ्यावर पाठबळ दाखवले। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी कुटुंबियांसमवेत जाऊन महापालिका इमारतीमधील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी गेल्या 2.5 वर्षात पदावर नसताना देखील आपण भरीव निधी आणून शहरात विकासकामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, त्यामुळे आपल्याला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर दिली। मतदारांच्या मध्ये अतिशय उत्साह आहे। संपूर्ण राज्यातील मतदारांच्या मध्ये एक वेगळी भावना या सरकारच्या बाबतीत झाली आहे। लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने यावेळी केलेलं आहे। ज्येष्ठांसाठी असेल, युवकांसाठी असेल, भगिनींसाठीची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार आज परत यावं असं या महाराष्ट्रातील मतदारांची इच्छा असं एकंदरीत वाटतं।